नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत। आज आपल्याला एका लहरी राजाची गोष्ट सांगणार आहे। हो, गोष्टच, कारण ती गोष्ट ही हास्यास्पद प्रकारामध्ये मोडणारी आहे। तर कोणे एकेकाळी कमल पुष्प नावाचा एका खूप मोठ्या राज्याचा राजा होऊन गेला होता। त्याचे राज्य खूप दूरवर पसरलेले असल्याने त्याला एकट्याला कारभारावर लक्ष ठेवणे अवघड झाले। मग अशा वेळी त्याने राज्याचे वेगवेगळे प्रभाग पाडले आणि त्या प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या गोटातील 4 विश्वासूंना कारभारी म्हणून नेमण्याचे ठरवले। झाले, ही बातमी राजाच्या विश्वासू सैनिकांच्या कानी पडताच एकदम गदारोळ उडाला। आपण राजाची इतकी वर्ष सेवा करून देखील आपल्याला डावलले जात असल्याची भावना तीव्र झाली आणि पिढ्यानपिढ्या राजाच्या सेवेसाठी खर्ची केल्या तरीही आपल्याला मानाचे पान मिळत नाही अशी कुरबुर आपापसात सुरू झाली आणि तशी जाहीर नाराजी देखील प्रगट केली। शेवटी एवढ्या मोठ्या राज्याचा तो राजाच, जो बुद्धिबळात आणि मानसशास्त्रात देखील पारंगत, त्याने शक्कल लढवली आणि आपल्या गोटातल्या हुशार अमात्याला आणि राजगुरूला खाजगीत आपला प्लॅन सांगितला। मग काय, दुसऱ्याच दिवशी राज्यात दवंडी पिटवली गेली की प्रत्येक प्रभागामध्ये नेमणूक करण्यासाठी ज्याला कोणाला कारभारी म्हणून काम करायचे आहे, मग तो सैनिक असो, सेनापती असो की राजपुत्र, प्रत्येकाने आपण त्या प्रभागामध्ये काम करण्यास कसे उपयुक्त आहोत याची माहिती आणि मुलाखत द्यायची। मग काय, सगळे इच्छुक सैनिक सेनापती झाडून कामाला लागले आणि आपली कितवी पिढी राजाच्या सेवेत आहे आणि आत्तापर्यंत कोणकोणत्या लढायांमध्ये भाग घेतला, कशा जखमा अंगावर घेऊन देखील लढाईतून माघार घेतली नाही आणि त्याचबरोबर जनतेला नाहक त्रास न देता त्यांच्या उपयोगाची कामे कशी केली, हे सगळे रटून पाठ केलेत। त्याचवेळी काही जणांनी राजगुरूंच्या कार्यशाळेत पैसे भरून भाग घेऊन राज्यकर्त्याची भूमिका आणि प्रशासकीय कामाची माहिती याचा सविस्तर अभ्यास केला आणि शेवटी तो महान आणि पवित्र दिवस उजाडला। 165 पदांसाठी तब्बल 2500 जणांनी राजपत्र भरून दिलेले होते, परंतु त्यापैकी 2100 इच्छुक सकाळ सकाळी आंघोळ करून शूरवीरांची पांढरी वस्त्रे अंगावर चढवून आपल्या कुलदैवतास आणि घरातील ज्येष्ठांना साष्टांग नमस्कार घालून मोहिमेवर निघाले। राजाने काढलेल्या फरमानानुसार मुलाखतीसाठी फक्त 2 दिवसच ठरवून दिलेले होते। प्रातः 9 समयापासून ते रात्री 9 प्रहारापर्यंत म्हणजे सलग 12 तास इच्छुक सैनिक आणि सेनापती यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या। अमात्य आणि राजगुरू आपली तहान भूकच नाही तर श्वास विसरून आणि अगदी घाईची आलेली असताना देखील ती दाबून ठेवून या 12 तासांमध्ये तब्बल 2100 इच्छुकांच्या मुलाखती विक्रमी 24 तास म्हणजे 1440 मिनिटांमध्ये पूर्ण केल्या। सुजाण नागरिक हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे। 2100 इच्छुक आणि फक्त 1440 मिनिटं। नशीब त्यावेळेस गिनीज बुकवाले नव्हते, नाहीतर कधीच शक्य नसलेला स्वप्नातला विश्वविक्रम कोणालाच आज पावेतो मोडता आला नसता। असो, यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजाने आधीच निश्चित केलेले कारभारी म्हणे कोणाच्याच नजरेस पडले नाहीत। बहुतेक ते असतीलही, परंतु जिथे राष्ट्र प्रथम आणि कार्यकर्ता म्हणजेच सैनिक हा मूळ मानला जातो, त्यांनीच येड्यात काढलेल्या सैनिक आणि सेनापतींना त्या इच्छुक गर्दीमध्ये आधीच निश्चित केलेले दिसलेच नसावेत। थोडक्यात या कथेचा सार असा की लोकशाही जिंदा थी और ताउम्र जिंदा रहेगी, फक्त येड्यात काढता आलं पाहिजे। या कथेशी मिळती जुळती मुलाखतींचा फार्स असलेली घटना आपल्या जवळपास घडली असल्यास तो निव्वळ योगायोगच समजावा। समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा।